तर मित्रांनो, सध्या IPL 2024चा सीझन चालू आहे, पण अशात ICC T20 वर्ल्ड कप 2024 साठी आता भारतीय संघ आपला संघ हा लवकरच जाहीर करणार आहे। खरं तर BCCI पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच संघ जाहीर करेल, त्यामुळे भारतीय संघाच्या सिलेक्टर्सचे टेन्शन हे वाढलेले। खरं तर यामध्ये पाहिलं तर वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत एक नवीन ओपनर हा पाहायला मिळू शकतो, ज्याबद्दल चर्चा ही सुरू आहे। मग अशात आता हा ओपनर कोण असेल? आणि तसेच या व्यतिरिक्त भारतीय संघाच्या स्क्वॉडमध्ये युवा खेळाडूंना संधी देत दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे, ज्यात हार्दिक पांड्याचं नाव सुद्धा हे समोर येते। मग अशात हार्दिक पांड्याला आणि इतर दिग्गज खेळाडूंना भारतीय संघ आपल्या संघातून बाहेर का काढतोय आणि त्यांच्याऐवजी कोणते खेळाडू हे खेळताना दिसतील, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा। तर मग सर्वात आधी मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या याला भारतीय संघ आपल्या संघातून बाहेर का काढू इच्छिते आणि त्याच्याऐवजी कोणत्या खेळाडूला येथे संधी मिळणार याबद्दल पाहूयात। खरं तर मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्याच्या अडचणी हे वाढताना दिसतात। हार्दिक पांड्याने पाहिले तर IPL सीझनमध्ये फारसा फॉर्म हा दाखवलेला नाही। खरं तर नाही तो फलंदाजीत आपले प्रावीण्य दाखवू शकला आणि नाही गोलंदाजीत, त्यामुळेच अष्टपैलू खेळाडूचे आकर्षण त्याने IPL सीझनमध्ये दाखवलेले नाही। तर IPL सुरू होण्यापूर्वी पाहिले तर BCCIने सांगितले होते की रोहित शर्मा कॅप्टन असेल आणि हार्दिक पांड्या वाईस कॅप्टन, परंतु हार्दिक पांड्याची IPL मधील सध्याची कामगिरी पाहता उपकर्णधारपद सोडाच त्याला संघात सुद्धा स्थान मिळणे हे कठीण झालेले। खरं तर भारताला एक अष्टपैलू खेळाडू हा आता मिळालाय जो हार्दिकपेक्षा सुद्धा घातक आहे आणि तो IPL मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। खरं तर काल पाहिलं तर भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ निवडकर्ता यांच्यामध्ये काही चर्चा झाली, ज्यात मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या बैठकीत हार्दिक पांड्याला खेळायला द्यायचं की नाही याबद्दल विचार हा करण्यात आलेला आहे। तर जर हार्दिक पांड्याने IPLच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली नाही तर त्याला संघात स्थान मिळणार नाही असं मानलं जाते। तर आम्ही तुम्हाला सांगू की IPL 2024च्या सुरुवातीच्या दोन्ही मॅचमध्ये हार्दिक पांड्याने बॉलिंग केली होती, परंतु दोन्ही मॅचेसमध्ये हार्दिक पांड्या चांगली गोलंदाजी करू शकला नाही। त्यानंतरून गोलंदाजीपासून तो दुरावला, ज्यात पुढील 3 सामन्यांमध्ये या खेळाडूने फक्त एकच ओव्हर टाकली। तर तसेच इंग्लंडचा माजी दिग्गज गोलंदाज हा म्हणालाय की हार्दिक पांड्या इंजुरी म्हणूनच तो गोलंदाजी करताना दिसत नाही, त्यामुळेच इंजुरी सुद्धा हार्दिक पांड्याच्या वर्ल्ड कपमधून बाहेर होण्यामागचं कारण ठरू शकते असं म्हटलं जाते। पण मग अशात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची जागा आता कोण घेऊ शकतो आपण याबद्दल बोललो। तर खरं तर यानंतर हार्दिक पांड्या पुढच्या सामन्यात चेन्नई विरुद्ध गोलंदाजी करायला आला, परंतु या सामन्यात सुद्धा त्याला वाईट पद्धतीने पराभव हा पत्करावा लागला। तर हा खराब फॉर्म पाहता पांड्याला वर्ल्ड कप संघामधून वगळले जाऊ शकते असं बोललं जाते। तर त्याच्याऐवजी चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळणाऱ्या अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचा संघात समावेश करण्यात येऊ शकतो असं म्हटलं जाते। तर आम्ही तुम्हाला सांगू की सध्या शिवम दुबे जबरदस्त फॉर्ममध्ये, ज्यात गरज पडल्यास तो बॉलिंगने सुद्धा संघाला साथ देऊ शकतो, त्यामुळे अशा स्थितीत शिवम दुबे या शर्यतीत हार्दिक पांड्याला मागे टाकल्याचं मानलं जाते। तर पांड्याने आता मग उर्वरित सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी ही केल्यास त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, अन्यथा त्याच्याऐवजी शिवम दुबेला खेळवले जाऊ शकते हे आता जवळपास निश्चित झाले। तर मग आता या व्यतिरिक्त हार्दिक शिवाय कोणते दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो आणि त्यांच्याऐवजी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाऊ शकते याबद्दल बोललोत। तर खरं तर IPL 2024च्या या सीझनमध्ये पाहिले तर रियान परागचा फॉर्म हा सुद्धा खूप उत्कृष्ट चाललेला आहे, त्यामुळे जर BCCIने रियान परागचा भारतीय संघात समावेश केला तर श्रेयस अय्यरच्या अडचणी ह्या वाढू शकतात, कारण या IPL मध्ये श्रेयस अय्यर काही खास फॉर्म हा दाखवू शकलेला नाही। तर अय्यरने या सीझनमध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने खेळलेत, ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने 140 धावा केल्यात। तर याशिवाय रियान पराग KL राहुलला सुद्धा अडचणीत आणू शकतो, कारण KL राहुल सुद्धा IPL मध्ये आपल्या बॅटने काही खास कामगिरी करू शकलेली नाही। तर राहुलने या सीझनमध्ये आतापर्यंत 6 सामने खेळलेत, तर या काळामध्ये त्याच्या बॅटमधून फक्त 204 धावा या झालेल्या आहेत। तर मग अशा स्थितीत त्याची जागा सुद्धा धोक्यात येऊ शकते। तर या व्यतिरिक्त तिसरा खेळाडू म्हणून रिंकू सिंग याची अडचण सुद्धा वाढताना दिसू शकते, कारण या सीझनमध्ये रिंकूची बॅट सुद्धा ही शांत आहे। रिंकू सिंगने या सीझनमध्ये आतापर्यंत पाहिले तर 6 सामने खेळलेत, मात्र त्याच्या बॅटमधून केवळ 83 धावा हे आलेल्या आहेत। त्यामुळेच अशा स्थितीत मग रियान परागला संघात प्रवेश मिळाला तर या तिन्ही खेळाडूंपैकी कोणाच तरी स्थान हे धोक्यात येऊ शकते असं म्हटलं जाते। पण मग आता अशात
T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोहित शर्मासोबत कोणता नवीन ओपनर हा पाहायला मिळू शकतो याबद्दल बोललो. तर खरं तर 1 जूनपासून ICC T20 वर्ल्ड कपला सुरुवात होती. तर याच दृष्टीने सर्व संघांनी तयारी जोरात सुरू केली. त्यात भारतीय संघसुद्धा मागे नाही. रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करताना दिसणार ही टीम सिलेक्टर्सने जवळपास ठरवलेले. खरं तर दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार ईशान किशन किंवा शुभमन गिल वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसणार नाहीत. तर तिथेच यशस्वी जयस्वाल किंवा KL राहुल हे सुद्धा ओपनिंगला येताना दिसणार नाहीत. खरं तर RCB या संघाचा ओपनर खेळाडू विराट कोहली हा आपल्या रोहितसोबत ओपनिंग करताना दिसेल असा दावा हा केला जातोय. तर मग किंग कोहलीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब आहे. खरं तर एक काळ असा होता की कोहलीचा संघात समावेश करणे सिलेक्टर्सना कठीण वाटायचं. खरं तर रिपोर्टमध्ये असा दावा केला जात होता की भारतीय सिलेक्टर्स विराट कोहलीवर फारसा इंटरेस्ट हे दाखवत नव्हते. परंतु अशात आता सिलेक्टर्स किंग कोहलीवर केवळ इंटरेस्टच दाखवत नाहीत तर त्याला ओपनर म्हणून वापर करण्याचा विचार सुद्धा करत आहेत. तर मग अशात आता विराट कोहली ओपनिंगला आला तर यामुळे ईशान किशन, शुभमन गिल आणि इतर अनेक खेळाडूंना मोठा धक्का हा बसणार आहे जे ओपनिंगचे दावेदार होते. तर अशात विराट कोहलीचा ओपनिंग करतानाचा विक्रम पाहिला तर खूपच उत्कृष्ट आहे. किंग कोहली RCBसाठी बऱ्याच दिवसांपासून ओपनिंग करतोय. तर IPL सीझनमध्ये पाहिले तर कोहलीने आत्तापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 361 धावा हे केलेले आहेत. तर या कालावधीत त्याने 2 अर्धशतके आणि 1 शतक सुद्धा हे झळकावलेले. तर मग विराट कोहलीचे ओपनिंग करतानाचे रेकॉर्ड पाहिले तर विराट कोहलीचा ओपनिंग करतानाचा रेकॉर्ड खूप उत्कृष्ट आहे. RCBकडून ओपनिंग करताना त्याने सर्वाधिक धावा केलेल्या आहेत. तर कोहलीने बेंगळुरूसाठी 105 इनिंग्समध्ये ओपनिंग केलेली, ज्या दरम्यान त्याने 136.44च्या स्ट्राईक रेटने 3972 धावा हे केलेले आहेत. तर यात विशेष बाब म्हणजे या सामन्यांमध्ये कोहलीची सरासरी ही 45.13ची राहिली. त्यामुळेच यावरून कोहली हाच ओपनिंगसाठी सर्वोत्तम पर्याय असं स्पष्ट झालेले आणि म्हणूनच तो वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसू शकतो असं म्हटलं जाते. कारण यावर चर्चा ही केली गेली अशी माहिती समोर येते. तर मग अशात विराट कोहलीला रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर अजूनही माहितीच्या जागावाटपात तिढा हा सुटलेला नाहीये. तर मग अशात भाजप जागावाटपात शिंदेंचा कसा गेम करते आणि शिंदेंना काय काय गमावं हे लागते याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.